सध्याला जनावरांमध्ये एक आजार झपाट्याने वाढत चाललेला आहे. त्या आजाराचे नाव म्हणजे तिवा आजार. हा आजार जनावरांना मोठ्या प्रमाणात होत आहे. हा आजार मुख्यत्वे डास चावल्यामुळे जनावरांना होतो. तर अशा वेळी जे पशुमालक आहेत त्यांनी आपल्या जनावरांची कशी काळजी घ्यायला हवी, त्यांना कसं या आजारापासून त्यांचे संरक्षण करता येईल, काय उपाययोजना कराव्यात, याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. किंवा हा आजार जो आहे तो मुख्यत्वे रॅब्रो व्हायरस फॅमिलीमधल्या व्हायरसमुळे होणारा आजार आहे, जो की आपल्या पशुधनांमध्ये गाई, म्हशी, बैल, वासरं वगैरे यांना होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी पेलिकॉइड्स नावाची जी मॉस्किटो आहे फॅमिली, त्यांच्या दंशामुळे या व्हायरसचा फैलाव होत असतो. तर मॅक्झिमम व्हायरल जे डिसीजेस आहेत, आजार आपले सगळे ॲनिमल्समधले सुद्धा, तर मॉस्किटो बाईट यांच्यामुळे होत असतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसात चिकचिक आहे आता सध्या, तर पशुपालकांना माझं एवढंच आव्हान राहील की आपल्या पशुधनास त्यांनी ह्या मच्छरांपासून किंवा माशा वगैरे, गोमाशा वगैरे आहेत, गोचिड आहेत, जो की याचा प्रादुर्भाव मुख्यत्वे करून गोठ्यामध्ये दिसून येतो. गोठ्यामध्ये संपूर्ण स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करावा त्यांनी. तिथलं वातावरण जे आहे ते हवेशीर ठेवावं, कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करावं. मलमूत्राची योग्य तिथे निचरा झाला पाहिजे अशाप्रमाणे तिथली व्यवस्था असावी, महत्वाची गोष्ट. ह्याला मॅनेजमेंट, व्यवस्थापन जे म्हणतो, गोठ्यातलं व्यवस्थापन. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या डासांची म्हणा किंवा माशांची, गोमाशांची, गोचिडांची मुख्य करून जी पैदास होत असते ती याच ठिकाणी पाण्याचा निचरा जर झालेला नसेल गोठ्यातून, तर तिथे साठलेलं जे मलमूत्र आहे म्हणा, उकिरडा आहे, अशा ठिकाणी यांची पैदास होत असते. त्यामुळं हे जे पैदाशीचे जे ठिकाण आहे, शक्यतो गोठ्यापासून उकिरडा किंवा असा जे निचरा जो आहे तो पूर्ण गोठ्यापासून जवळपास कमीत कमी 200 ते 300 मीटर अंतरावर ठेवायला पाहिजे, जेणेकरून अशा ठिकाणी ह्या रोगांचा आणि रोगास कारणीभूत ठरणाऱ्या हे जे कीटक वर्ग आहेत यांची पैदास होऊ नये आणि त्याच्यामुळे असे जे रोग आहेत ह्यांचा फैलाव होऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जनावरांना, पशुधनाला या किडींमुळे त्रास होऊ नये म्हणून शक्यतो कडुलिंबाच्या पानाचा धूर जर शक्य असेल रोज रात्रीच्या वेळी जरी केला आपण, तरी ह्याच्या भरपूर मोठ्या प्रमाणात त्याची मदत होऊन येते. हा आजार व्हायरल आहे. कोणत्याही व्हायरल डिसीजला, कोणताही असू द्या, ह्युमन मध्ये असू द्या किंवा मग ॲनिमल्सला, शक्यतो अँटीव्हायरल अशी काही ट्रीटमेंट नसते. पण तो आजार एकदा झाल्याच्या नंतर अंगात बळावू नये म्हणून फक्त प्रथमोपचार म्हणून, एक प्राथमिक उपचार म्हणून आणि त्याच्यापासून आपल्या पशुधनाचा बचाव व्हावा म्हणून आपल्याला होईल तेवढं सपोर्टिव्ह ट्रीटमेंट तेवढी करावं लागत असतं. साधारण आपल्या पशुधनास भरपूर मोठ्या प्रमाणात ताप येतो, 104, 105, 100, जो की सहन करण्याच्या कॅपॅसिटीमध्ये नसतो. आता त्या पशुधनाची जर तब्येत खूप चांगली असेल, खूप तो धष्टपुष्ट असेल आणि सहन करण्याची कॅपॅसिटी असेल तर ते सहन होतं. ह्याच्यामध्ये जॉईंट्सला सूज येऊ शकते, जनावर बसून जाऊ शकतं, लंगडू शकतं किंवा बऱ्याच प्रमाणात निमोनिया सुद्धा होऊ शकतो. आणि निमोनिया वगैरे जर पुढच्या स्टेजला गेलं तर ते जनावर दगावू सुद्धा शकतं. जे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या जनावरांची किंवा पशूंची काळजी घेतली तर त्यांना कुठलाही आजार होणार नाही. त्यांना व्यवस्थितरित्या चारा द्या, त्यांची नीट काळजी घ्या. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.